नमस्कार मंडळी. तर मागच्या रविवारी आम्ही गेलो होतो कुंभे वॉटरफॉल. कुंभे वॉटरफॉल हा रायगड डिस्ट्रिक्टमध्ये येणारा वॉटरफॉल आहे. हा 170 ते 180 फीट हाईटचा आहे. बेस्ट टाईम टू विजिट हा वॉटरफॉल आहे जुलै ते सप्टेंबर. बट खूप लोकांची शंका होत्या की तामिनी घाट बंद आहे की चालू आहे, किंवा मग तिकडून पुढे आपल्याला तामिनी घाटले बरेच टुरिस्ट प्लेसेस बंद केलेले आहेत. ते आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पण पुढे सांगेल. बट कुंभे वॉटरफॉल सध्या चालू आहे. कुंभे वॉटरफॉलबद्दल एक खासियत अशी आहे की कुंभे वॉटरफॉल हा म्हणजे उंच वॉटरफॉल असल्यामुळे अतिशय छान वॉटरफॉल आहे. त्यानंतर कुंभे वॉटरफॉलला जाण्याचा रस्ता वगैरे कसा काय असेल, आम्हाला रस्त्यामध्ये काय अडचणी आल्या, किंवा आम्ही रस्त्यामध्ये काय डिफिकल्टीज फेस केल्या, किंवा आम्ही कसे पोहोचलो वगैरे वगैरे मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये नक्की सांगेन. तर चला मग सुरू करूया. सकाळचे 4 वाजलेले होते. आम्ही डिसाईड केलं होतं की आम्ही सकाळी 3-3:30लाच निघूया, कारण की तामिनी घाटमध्ये गर्दी वगैरे लागेल. पण त्या हिशोबाने आम्हाला 3-3:30 म्हणता करता 4-4:30 झालेच होते. 4-4:30-5ला निघताना आम्ही सगळ्यात पहिले गेलो कोथरूडला, कारण की आम्ही विमाननगरचे आहोत. कोथरूडपासून तसेच पुढे गेलं पिरंगुट, पाऊंड, मुळशी, तामिनी घाट, विले, बागड, निजामपूर आणि मग तसेच कुंभे वॉटरफॉल. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही निजामपूरला पोहोचाल तिथं तुमचा ऑलमोस्ट गुगल मॅप्स बंद होतो, कारण की इथून पुढे नेटवर्क खूप वीक आहे. त्यामुळे तुम्ही गुगल मॅप्स डाउनलोड करून ठेवा. इन केस जर तुम्ही गुगल मॅप्स डाउनलोड करून ठेवलेला नसेल तर तिथले जे स्थायिक लोक असतील त्यांना नक्की विचारून जा, कारण की त्यानंतर खूप लेफ्ट राईट टर्न्स आहे आणि खूप कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. कारण की तिथून पूर्ण एक तर घाटचाच रोड सुरू होतो आणि चाच नावाचं एक गाव आहे वाटतं. तिथून पुढे गेल्यानंतर जो घाट लागतो, लिटरली 5-6 किलोमीटरचाच घाट असेल तो, बट तिथून रोड खूप खराब आहे. त्यामुळं बाईक्स वगैरे तुमच्या प्रॉपर ठेवा, किंवा मग कार वगैरे जशीही जात असेल त्यांनी प्रॉपर पाहिजे, कारण की तो रोड थोडासा खराबच आहे. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट पोहोचता कुंभे वॉटरफॉलला. कुंभे वॉटरफॉलला गेल्यानंतर मग तुम्हाला पुढं कसं काय एक्सप्लोअर करायचं आहे आणि तिथं ते पॉईंटला कसं जायचं आहे, ज्या पॉईंटपासून तुम्ही कुंभे वॉटरफॉल पाहू शकता. तिथे 2 पॉईंट आहे. एक डोम पॉईंट म्हणला जातो आणि एक दुसरा पॉईंट जो आम्ही गेलो होतो, त्या पॉईंटचं मला प्रॉपर नाव नाही माहिती, पण तिथूनही अतिशय छान व्ह्यू येतो, जो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल किंवा पुढे बघशाल. त्या पॉईंटपासून डोम पॉईंटला जाण्यासाठी एक रस्ता आहे. डोम पॉईंट हा तुम्ही एक्सपिरियन्स ट्रेकर असाल तरीही अवघड पॉईंट आहे. त्यामुळं माझं म्हणणं आहे की आम्ही तर नव्हतो गेलो, तुम्ही पण नका जाऊ, कारण की रिस्क नका घेऊ, कारण की कंटिन्युअसली पाऊस चालू असतो. त्यामुळं इट्स युअर चॉईस. जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल आणि तुम्हाला तो पॉईंटला जायचा असेल तर जाऊ शकतात, बट माझे सजेशन राहील की नकाच जाऊ. आता तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवतो, ज्यामध्ये तुम्हाला माउंटन्स वगैरे दिसतील, जे आम्हाला तामिनी घाटात लागले. अतिशय सुंदर असे माउंटन्स आहेत. आत्ता जर तुम्ही जो व्हिडिओमध्ये बघता आहे तो आहे तामिनी घाट. तामिनी घाट आत्ताच्या टाईमला बेस्ट झालेला आहे. तुम्ही लिटरली फक्त तामिनी घाट जर एक्सपिरियन्स करायला जात असाल तरी नक्की जा. तामिनी घाटमध्ये तुम्हाला जे टुरिस्ट प्लेसेस आहे, जसे की मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं होतं की बऱ्याच टुरिस्ट प्लेसेस बंद झालेले आहे. जसं की जर तुम्ही प्लस व्हॅलीला, जर तुम्ही माझा पहिला व्लॉग बघितला असेल त्यात आम्ही प्लस व्हॅलीला गेलो होतो, पण समर्समध्ये गेलो होतो. आत्ता ती प्लस व्हॅली पूर्ण बंद करण्यात आलेली आहे. आणि कुंडलिका व्हॅलीसुद्धा म्हणजे असं आहे की तिथं खूप रिस्ट्रिक्शन्स आहे, इकडं नाही तिकडं नाही जाऊ शकत. आणि त्यामुळे जर तुम्ही तामिनी घाटमध्ये काही कुंभे व्हॅली किंवा कुंडलिका व्हॅली किंवा प्लस व्हॅली एक्सप्लोर करण्यासाठी जात असाल तर सॉरी, बट ते आता ऑलमोस्ट बंद करण्यातच आलेले आहे. आणि जर का तुम्हाला फक्त तामिनी घाटचा तो एक व्ह्यू एक्सपिरियन्स करायचा आहे रोडनी, जो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवल, तो एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही नक्की जा, कारण की एकदम बेस्ट व्ह्यू झालेला आहे. छोटे छोटे वॉटरफॉल्स वगैरे ते बघून, एक साईडला पूर्ण असं जंगलसारखं आणि एक साईडला पूर्ण मुळशी डॅम, पाऊस चालू, एकदम भारी व्ह्यू असतो. तुम्ही तामिनी घाट एक्सपिरियन्स करण्यासाठी नक्की जाऊ शकता, बट टुरिस्ट प्लेसेस ऑलमोस्ट बंद झालेले आहे. तामिनी घाटच्या पुढं गेल्यानंतर तामिनी घाटमध्ये एक पॉईंट आहे, ज्या पॉईंटपासून ना तुम्हाला 7वे घाट समथिंग त्या पॉईंटचं नाव आहे. आम्ही तो एक्सप्लोर नाही केला, नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तो एक्सप्लोर करणार आहे. तिथून तुम्हाला देवकुंड आणि अजून 1-2 वॉटरफॉल्स असे ट्रायकोनमध्ये दिसतात. तो पॉईंट पण अतिशय छान आहे आणि तो चालू पण आहे, तो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करणार आहे. आणि जर तुम्हाला कुंभेला जायचं असेल तर तामिनीपासून, जसे तामिनी संपतं, तुम्ही विले स्टार्ट केलं तर तामिनीपासून विलेपासून मग तुम्ही पुढे कुंभे वॉटरफॉलला जाऊ शकता, ज्याचे मी इन्स्ट्रक्शन्स आधी किंवा नंतर ब्लॉगमध्ये नक्की दिलेले असतील.
आत्ता जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे हा आहे निजामपूर क्रॉस झाल्यानंतरचा रोड. जेव्हा निजामपूर क्रॉस होतं ना तेव्हा हा रोड लागतो. निजामपूर क्रॉस झाल्यानंतर आता तुम्ही बघताय की हा रोड थोडा छान आहे किंवा मग ओके ओके टाईप रोड आहे. जेव्हाही हा रोड तसाही पुढे जाऊन संपेल त्याच्यानंतर पुढे जाऊन संपल्यानंतर तुम्हाला घाट लागतो. घाट थोडा अवघड आहे, अवघड नाही आहे, घाट इझीच आहे, बट रोड खराब आहे. रोडमध्ये खूप खड्डे वगैरे आहे आणि लँडस्लाईड्स वगैरे होतच असतात, त्यामुळं तो रोडही खराब झालेला आहे. बट रोड तसाही क्रॉस होतो. रोड संपल्यानंतर मग तुम्हाला एक टनल लागतं, जे अतिशय सुंदर टनल आहे, जे तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये पण बघत असाल. जो टनल स्टार्टिंगला आणि एंडिंगला तर पाणी त्यावरून पडत असतं, त्यामुळे ते एंट्री करताना खूप छान वाटतं आणि टनल बाहेरून तर अतिशय छान वाटतं. पण जेव्हा तुम्ही मध्ये जाशाल ना तेव्हा थोडंफार अशी भीती आल्यासारखं वाटतं, कारण की ते टनल आहे ना तसं ज्या पद्धतीने कोरलेलं आहे आणि जी शेप आहे मध्ये टनलला, ते डायरेक्ट स्ट्रेंजर थिंग्स आठवत होतं मला. त्यामुळे तुम्ही बघशाल तेव्हा तुम्हाला समजेलच. हा वॉटरफॉलचा स्टार्ट आहे, म्हणजे इथून खाली पाणी पडतं. आम्ही आता पुढच्या टर्नला पण जाणार आहे, तिथं आम्हाला तिथून तुम्हाला एक्झॅक्ट वॉटरफॉलचा व्ह्यू पण मिळतो. हे टनल आता तुम्हाला लागून आहे, ते टनल इथून तिथून जस्ट आलो आहे आम्ही आत्ता. मी जस्ट आलो आहे वॉटरफॉलला. आत्ता जर तुम्हाला वॉटरफॉल पूर्ण क्लिअरली पाहायचं असेल तर 2 पॉईंट आहे वॉटरफॉलला. पुढच्या पॉईंटवर जाऊन जर तुम्ही बघितलं, थोडा पुढे जाऊन पण एक पॉईंट आहे, त्याचं नाव माहिती नाही काय. तिकडून जाऊन जर बघितलं तर मग अवघड आहे की तुम्हाला दिसेल. बट एक पॉईंट आहे ज्याला आता आम्ही चाललो आहे, तो जवळच आहे फॉलपासून, तिथून तुम्हाला फॉल दिसू शकतो. हा वॉटरफॉल आहे. रस्ता खूप अवघड आहे बरं का खाली येण्यासाठी, खूप म्हणजे खूप रिस्की आहे, खूप नेक्स्ट लेवल रिस्की रस्ता. एक पाय सरकला ना तुम्ही डायरेक्ट खाली पडशाल. खूप एकदा आता एवढा पाऊस चालू आहे, एवढ्या पावसाच्या कंडिशनमध्ये पण मी शूट करते. बट बेस्ट व्ह्यू आहे, नक्की या. तेव्हा इथं समोर तुम्हाला दिसतं का, आम्ही आत्ता इथं उभं होतो, इथून आम्ही इथे रिटर्न आलेलो. वॉटरफॉल बेस्ट आहे, पण नक्की विजिट करा तुम्ही. कसं आहे वाटलं नक्की सांगा कमेंट्समध्ये मला. वॉटरफॉलसाठी लय मशक्कत ते करावं लागते, पण येण्यासाठी बरं का खूप अवघड आहे. हा वॉटरफॉल आहे. तुम्ही विजय थालापतीचे एक मूवी बघितली असेल बघा, त्याच्यामध्ये एक पॉईंट दाखवलेला आहे त्याचा एक हे पण दाखवलेलं आहे, म्हणजे एक सीन पण दाखवलं. तेव्हा तो ह्या इथं वरती हा मुलगा आहे ना इथं येण्याचा रस्ता आहे ना थोडा अवघड आहे, थोडा नाही बराच अवघड आहे. त्यामुळं पावसाळ्यात ते रिस्क नका घेऊ असं माझं म्हणणं आहे. बट बाकी झिरो चॉईस, तुम्हाला येऊ शकते, नक्की येऊ शकता तुम्ही त्या पॉईंटला. थोडंसं या इथून खालून यावं लागतं, इथून खालूनच्या इथून खालून रस्ता आहे, तिकडून येऊन तिथे यावं लागतं. आम्ही इथं नाही जातो, कारण की तुला बऱ्यापैकी खूप छान व्ह्यू होतं. तिथे जाण्याचं काही अर्थ मला म्हणजे एवढी दिसली. या हा वॉटरफॉल ना रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून पण ओळखला जातो, म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल पण आहे बऱ्यापैकी. खूप पाणी रिटर्न पण थोडंफार वॉटरफॉल वगैरे झाला आहे आमचं, पण आम्ही आता रिटर्न निघतो. मी तुम्हाला येताना म्हणलो होतो बघा, रस्ता थोडा अवघड आहे, कठीण आहे वॉटरफॉल बघण्यासाठी. आता तुम्हाला मी रस्त्याचा एक व्ह्यू दाखवतो, म्हणजे रस्ता कसा आहे काय, तुम्हीच बघा रस्ता कसा आहे. आता भीती वाटते लिटरली जायला, कारण की एवढं डॅन्स आहे की सापा वगैरेंची तर भीती वाटतेच वाटते. बारीक काही इन्सेक्ट्स वगैरे पण असतात, पाया वगैरे चिटकून वगैरे जाते. त्यासाठी दरवेळेस प्रेफर करतो शूजच घालायचं. हा थोडं वलसट होऊन जातं पाय, पण ठीक आहे, एवढं काय नाही, तेवढं तर करू शकतो मॅनेज. तुम्ही वॉटरफॉलपासून तर थोडेसे समोरच्या बाजूला खाली आले तर बघा, आता हा वॉटरफॉल आहे. आम्ही इथं वरती होतो या कॉर्नरला. आम्ही टर्न होऊन परत थोडंसं खाली आलो तर इथे समोर आहे ना इतका मस्त व्ह्यू येतो की बस. थोड्या वेळानंतर इथं धुकं पण येऊन जातं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्या येताना फक्त काही गोष्टींची काळजी ठेवा की तुम्ही प्रॉपर शूज घातलेले आहे. जर तुम्ही क्रॉक्स वगैरे किंवा असं काही चप्पल वगैरे असेल ना, खूप अवघड आहे. काही ठिकाणी पाय सटकतो वगैरे, तुम्हाला दिसणार नाही. आणि कंटिन्युअस पाऊस चालू असतो, कंटिन्युअस. तामिनी घाट जसा स्टार्ट करशाल तुम्ही, तसंही तुम्हाला आता मागे सांगितलंही असेल
सो हा होता कोंबे वॉटरफॉल. तिथून कोंबे वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर तिथे आसपास स्पॉट्स आहे, पण तुम्ही एक्झॉस्ट झालेले असता त्यामुळे युजली आपण एक्सप्लोर नाही करत. तिथून आम्ही तसेच रिटर्न निघालो तामिनी घाटा थ्रू. तर पुढे तामिनी घाटामध्ये अतिशय सुंदर असे व्ह्यूज लागले आम्हाला, ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पुढे बघशाल. रिटर्न जाताना उलटे छान व्ह्यूज लागले येतानापेक्षा, कारण की येताना कंटिन्युअस पाऊस होता त्यामुळे मला रेकॉर्ड एवढं करता आलं नाही, पण जाताना मला मिनिमल पाऊस लागला त्यामुळे मी प्रॉपरली रेकॉर्ड पण करू शकलो. काही इन्स्ट्रक्शन्स आहे जे तुम्ही फॉलो केलं तर अतिशय छान असतील. जसं की जर तुमच्याकडे रेनकोट असेल, फुल रेनकोट असेल तर वेल अँड गुड. खूप हेल्प होतो रेनकोटची, कारण की आपल्याला कंटिन्युअस पाऊस लागतो तामिनी घाटा थ्रू आणि प्लस पुढेही लागतो. त्यानंतर मग शूज, प्रॉपरली शूज कॅरी करा. जसं मी आधीही तुम्हाला सांगितलं की शूज मस्ट आहे. त्यानंतर शूज झालं, त्यानंतर हेल्मेट प्रॉपरली असू द्या, बिना हेल्मेटचे जाऊ नका. त्या गाडी वगैरे तुमची प्रॉपर असू द्या, किंवा म्हणजे असं नाही पाहिजे की वलचट रोड असल्यामुळं टायर स्लिप होण्याची शक्यता पण जास्त असते. त्यामुळं बाईक्स काही पण, जर मोस्टली आपण बाईक्सवरच ट्रॅव्हल करतो त्यामुळे बाईक प्रॉपर असू द्या. हे झाले इन्स्ट्रक्शन्स. आणि जर तुम्हाला 7वे घाट एक्सप्लोअर करायचा असेल तर अनिरुद्ध पाटील गेलेला आहे, तुम्ही त्याचा व्लॉग बघू शकता. त्याच्या व्लॉगमध्ये त्यांनी तो 7वे घाट पण एक्सप्लोअर केलेला आहे. तो घाटही तुम्ही एक्सप्लोअर, 7वे घाट इन द सेन्स तो एक पॉईंट आहे ज्याच्यापासून तुम्हाला 2 वॉटरफॉल्स दिसतात. एक देवकुंड आहे आणि एक दुसरा वॉटरफॉलचं मला नाव नाही आठवत आहे, तो वॉटरफॉल आहे. आता बाकी पुढे तुम्हाला तामिनी घाटचे व्ह्यू पॉईंट्स आहेतच आहे, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघशाल ते तुम्ही बघू शकता. चलो बाय फॉर टुडे.